तर हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक्स मराठी. तर ह्या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या कायद्यांविषयी माहिती घेत असतो. गेल्या काही विषयांमध्ये, काही व्हिडिओमध्ये आपण बेलविषयी माहिती घेतलेली आहे, FIR विषयी माहिती घेतलेली आहे. त्यासोबतच पोलीस आल्यानंतर काय करायचं ह्याच्याबद्दल पण आपण माहिती घेतलेली आहे. तर आजचा विषय आहे आपला की दखलपात्र विरुद्ध अदखलपात्र गुन्हा, की दखलपात्र गुन्हे कोणते आहेत आणि अदखलपात्र गुन्हे कोणते आहेत. तर तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवरती आपण कायदेविषयक माहिती दररोज घेत असतो. तर कायदेशीर हक्क आणि प्रक्रिया प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक असते आणि त्याची माहिती आपल्याकडे असणे गरजेचं आहे. तर वेळ वायाला न घालवता आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण पाहूया माहिती. ठीक आहे. तर ह्याची प्रस्तावना जर पाहायला गेलं की गुन्ह्याचे वर्गीकरण का महत्त्वाचं आहे, तर जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा पोलीस सर्वप्रथम विचारतात की हा दखलपात्र आहे की अदखलपात्र. याचं उत्तर म्हणजे एकच आहे की अटक, तपास आणि न्यायिक प्रक्रिया ठरवते की अदखलपात्र गुन्हा आहे की अदखलपात्र गुन्हा आहे. कारण की त्याच्यावरतीच आपल्याला अटक कशी करायची, तपास कसा करायचा आणि न्यायिक प्रक्रिया कशी करायची हे कळतं. त्याच्यानंतर दखलपात्र गुन्हा, तर गंभीर गुन्हे असतात ज्यामध्ये जलद कारवाई करणं गरजेचं असतं, थेट FIR होते, जास्त ओढाताण होत नाही. त्यानंतर अदखलपात्र कमी गंभीर गुन्हे असतात, न्यायिक परवानगी आवश्यक असते, डायरेक्ट FIR नोंदवला जात नाही, त्यासाठी काही गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. त्यानंतर BNSS म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 नवीन संहितेनुसार व्याख्याने अधिक स्पष्ट ही करण्यात आलेली आहे की कोणत्या पद्धतीने आपल्याला हे गुन्हे आहेत. त्याच्यानंतर दखलपात्र गुन्हा, कुठला दखलपात्र गुन्हा म्हणजे की गंभीर गुन्ह्यांसाठी तातडीची कारवाई. गंभीर गुन्हा असतो दखलपात्र गुन्ह्यांमध्ये, तर हे आपल्याला पाहायचं असतं. त्यानंतर BNSSच्या कलम 2(1)G नुसार ही व्याख्या करण्यात आलेली आहे की पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात आणि मॅजिस्ट्रेटच्या आदेशाशिवाय चौकशी सुरू करू शकतात. हे गुन्हे राज्याविरुद्धचे गुन्हे मानले जातात. आपण नेहमी ऐकलं असेल की XYZ वर्सेस महाराष्ट्र राज्य, XYZ वर्सेस बिहार राज्य, XYZ वर्सेस युनियन ऑफ इंडिया, असे आपण गुन्हे दाखले पाहिले असतील. तर हे काय असतं, तर दखलपात्र गुन्हे असतात की जेव्हा हे अशा ह्या पद्धतीने केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय येतं, तर खून, बलात्कार, अपहरण, दरोडा, हुंडाबळी आणि काही नवीन सायबर क्राईम आहेत जे डायरेक्ट आपल्याला ह्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दखलपात्र गुन्ह्याची कायदेशीर प्रक्रिया कशी आहे. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो की दखलपात्र गुन्हा ही ह्याची कायदेशीर प्रक्रिया कशी असते. तर FIR नोंदणी केली जाते, पोलीस कारवाई होती आणि न्यायालयीन प्रक्रिया होती आणि ही प्रक्रिया पूर्ण जलद पद्धतीने होती. दखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना CRPCच्या कलम 149 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत, जसे की संशयाचीच हालचालींवर लक्ष ठेवणे, वॉच ठेवणे, हे ठेवू शकतात विदाऊट परमिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर अदखलपात्र गुन्हा, न्यायिक प्रक्रिया काय आहे. अदखलपात्र जसं की तुम्हाला मी सांगितलं, तर CRPCच्या कलम 2L ह्याच्या अंतर्गत ह्याची व्याख्या करण्यात आली की पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकत नाही आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय तपास सुरू करू शकत नाही. तर हे गुन्हे सहसा व्यक्तीला किंवा छोट्या गटाला हानी पोहोचवतात. तर बहुतेक अदखलपात्र गुन्हे जामीनपात्र असतात की लगेच ह्याच्यामध्ये जामीन मिळतो. त्याच्यानंतर मानहानी, एखाद्याची प्रतिष्ठा बिघडवणे, फसवणूक, आर्थिक किंवा मालमत्ता फसवणूक, त्यानंतर किरकोळ भांडणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ वगैरे करणे, तर हे अदखलपात्र गुन्ह्यामध्ये येतात. जास्त कोणी ह्याच्यावरती लक्ष देत नाही. त्याच्यानंतर दखलपात्र गुन्ह्याची कायदेशीर प्रक्रिया कशी असते, तर परवानगी मागणे, दंडाधिकाऱ्यांकडे CRPCच्या कलम 155(2) नुसार परवानगी देता येते दंडाधिकाऱ्यांना. त्याच्यानंतर तपास आणि सुनावणी, तर कलम 159 नुसार तपास आणि सुनावणी होते. त्याच्यानंतर तक्रार दाखल करणे, FIR ऐवजी डायरेक्ट तक्रार दाखल केली जाते. त्यानंतर वॉरंट जारी होतं की ट्रायल कोर्टाने दोषी ठरवल्यास वॉरंट जारी केलं जातं. या प्रक्रियेत न्यायालयाची भूमिका केंद्रस्थानी असते आणि नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचे ह्याच्यामध्ये संरक्षण केले जाते.
त्याच्यानंतर FIR आणि तक्रार ह्याच्यामध्ये मुख्य फरक काय हे आपण पुढच्या मागील व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे आणि आता परत एकदा तुम्हाला मी सांगतो की प्रथम खबरदारी हा अहवाल असतो आणि तक्रार म्हणजे काय तर टीका करणे या पद्धतीने आपण समजून घेऊ. तर FIR म्हणजे काय तर गंभीर गुन्हे दखलपात्र गुन्ह्यांसाठी पोलीस थेट कारवाई करतात ह्याच्यामध्ये आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय गरज नाही आणि त्वरित अटक करता येते ह्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तक्रारमध्ये काय तर अदखलपात्र गुन्ह्यांसाठी तक्रार केली जाते. त्यानंतर मॅजिस्ट्रेटच्या परवानगीची गरज असते ह्याच्यामध्ये आणि थेट अटक नाही, अगोदर कोर्टात जावं लागतं. त्यानंतर न्यायालयात प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाते. त्यानंतर महत्त्वाचं सांगायचं गेलं तर प्रत्येक FIR ही एक तक्रार आहे, परंतु प्रत्येक तक्रार FIR नसते हे समजून घेणं गरजेचं आहे. हा फरक समजणे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि चुकीच्या मार्गाने तक्रार केल्यास न्याय मिळवण्यास विलंब होऊ शकतो. त्यासाठी प्रोसिजर करताना हे तुम्ही लक्षपूर्वक केले पाहिजे. त्याच्यानंतर BNSSच्या 2023मध्ये कायदेशीर बदल झालेले आहेत. जसे की व्याख्या स्पष्ट करणे म्हणजे BNSS आणि BNS अंतर्गत दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यांच्या व्याख्या अधिक स्पष्ट केलेल्या आहेत. जसे की BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता. ठीक आहे. त्याच्यानंतर नवीन गुन्ह्यांचा ह्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर सायबर गुन्हे आणि संघटित गुन्हे यांचा दखलपात्र गुन्ह्यांमध्ये समावेश करून जलद न्याय सुनिश्चित केलेला आहे. कारण की आत्ता जर आपण पाहायला गेलं तर सायबर क्राईम हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यानंतर नागरिकांची जागृती. ठीक आहे. नागरिकांची जागृती. नागरिकांना त्यांचे हक्क आणि पोलिसांच्या अधिकारांच्या मर्यादा समजण्यास नवीन कायदा हा मदत करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नागरिकांसाठी काय महत्त्वाचं आहे तर गुन्ह्यांचे वर्गीकरण ओळखा. सगळ्यात पहिल्यांदा गुन्ह्यांचे वर्गीकरण आपण ओळखले पाहिजे. त्यानंतर गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र हे सर्वप्रथम जाणून घ्या. त्याच्यानंतर योग्य तक्रार दाखल करा. त्यानंतर दखलपात्र गुन्ह्यांसाठी FIR, अदखलपात्र गुन्ह्यांसाठी दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. त्याच्यानंतर हक्काबाबत जागृत राहा की तुमचे कायदेशीर हक्क आणि पोलिसांच्या अधिकारांची मर्यादा जाणून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर निष्कर्ष जर असा काढायचा गेला तर कायद्याची न्याय सुरक्षेसाठीची हमी असते. दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्यांमधील फरक समजून घेणे हे प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक आहे. यामुळे कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकता येते आणि न्याय मिळवण्यास मदत होते. नंतर पारदर्शकता काय येते आणि सक्षम न्यायव्यवस्था काय आहे तर कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट व न्याय्य असते पारदर्शकतेमध्ये. त्यानंतर सक्षम न्यायव्यवस्था म्हणजे BNSमुळे न्याय अधिक जलद होतो. त्याच्यानंतर जागरूक नागरिक म्हणजे काय तर हक्क जाणलेला नागरिक सुरक्षित समाज असतो. आज तुम्ही ही माहिती घेतली तर तुम्हाला नक्कीच ह्यामध्ये काही ना काहीतरी जनजागृतीची माहिती भेटलेली आहे आणि थोडंफार तुम्ही ह्याच्यातनं शिकाल. पण वकिलांकडे जाऊनच कायदेशीर सल्ला तुम्ही घेणं गरजेचं असतं. तर धन्यवाद मित्रांनो. आज आपली माहिती इथपर्यंतच होती. नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.